त्यांनी स्वामी ही कादंबरी लिहिली त्याआधी घडलेली एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते। तेव्हा रणजित देसाईंच्या 2 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या। त्यांना खूप यश मिळालं होतं असं काही नव्हतं आणि त्या सामाजिक स्वरूपाच्या कादंबऱ्या होत्या, पण कथाकार म्हणून त्यांना बऱ्यापैकी लौकिक प्राप्त झाला होता। अशा वेळी त्यांना माधवराव पेशवे यांच्यावर काहीतरी लिहावं असं वाटत होतं, पण त्यांच्या कानावर आलं की ज्येष्ठ साहित्यिक आणि त्यांचे गुरु वि.स. खांडेकर हे सुद्धा त्याच विषयावर कादंबरी लिहिणार आहेत। आता काय करावं? हा विषय आपण हाती घ्यावा की घेऊ नये अशा संभ्रमात ते असताना ते खांडेकरांना जाऊन भेटले आणि खांडेकरांनी त्यांना लगेच परवानगी दिली। ते म्हणाले, तू लिहिणार असशील तर मी माझा बेत रहित करतो आणि तुझ्या हातून इतकी छान कादंबरी घडावी की मी या विषयावर लिहिण्याचा संकल्प केला होता याची लोकांना आठवणही राहू नये असा त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला। स्वामीला जे अभूतपूर्व यश मिळालं त्याला कुठेतरी या आशीर्वादाचं पाठबळ होतं अशी कृतज्ञतेची भावना दादा नेहमी व्यक्त करत।